मागील व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 3.9 टेस्टिंग ऑफ सिंक्रोनस मशीन याच्यामध्ये काही टेस्ट्स आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिल्या होत्या, जसे की ओपन सर्किट अँड शॉर्ट सर्किट टेस्ट, EMF मेथड, सिंक्रोनस इम्पिडन्स मेथड यूज करून आपण व्होल्टेज रेग्युलेशन कशा पद्धतीने फाइंड आउट केले हे मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं. त्याचबरोबर 3.9.2 लॉस मेजरमेंट्स ऑफ सिंक्रोनस मशीन हा टॉपिक आपण पाहिला होता. टेम्परेचर राइज टेस्ट, त्यानंतर ओव्हर स्पीड टेस्ट ऑन सिंक्रोनस मोटर, HV टेस्ट, इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट इत्यादी टेस्ट आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिल्या होत्या. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 3.9.7 वेवफॉर्म डेविएशन अँड डिस्टॉर्शन फॅक्टर, ओके, जो सिंक्रोनस मशीनमध्ये वेवफॉर्मचं डेविएशन म्हणजे विचलन जे होतं आहे, डिस्टॉर्शन जो असतो विकृती ज्याला आपण म्हणतो, त्याचा फॅक्टर घटक हा सिलेबस टॉपिक 3.9.7 मध्ये आपण पाहणार आहोत. लाईन टू न्यूट्रल टेलिफोन इन्फ्लुएन्स फॅक्टर, ओके, लाईन टू न्यूट्रल. आता लाईन टू न्यूट्रल याच्यामध्ये टेलिफोन इन्फ्लुएन्स फॅक्टर जो आहे म्हणजे दूरध्वनी प्रभाव करणारे घटक जे आहेत. फॉर द डेल्टा कनेक्टेड सिंक्रोनस मशीन अ कॉर्नर ऑफ डेल्टा मे बी ओपन ॲट नो लोड, रेटेड स्पीड अँड रेटेड व्होल्टेज. ठीक आहे, म्हणजे डेल्टा नेटवर्कचा जो कॉर्नर आहे तो कदाचित ओपन असू शकतो नो लोडला किंवा रेटेड स्पीड अँड रेटेड व्होल्टेजला असू शकतो. ठीक आहे, TIF इज कॅल्क्युलेटेड ॲट द ओपन डेल्टा कॉर्नर. TIF हा कुठे कॅल्क्युलेट केला जातो? TIF म्हणजे टेलिफोन इन्फ्लुएन्स फॅक्टर, दूरध्वनीचे जे घटक आहेत त्यांचा प्रभाव किती आहे. ओके, तर पहा, देअरफॉर रेसिड्युअल TIF, रेसिड्युअल म्हणजे उरलेला, रेसिड्युअल, देअरफॉर रेसिड्युअल TIF टेलिफोन इन्फ्लुएन्स फॅक्टर इक्वल्स टू ENF इंटू ब्रॅकेट ओपन डेल्टा डिवायडेड बाय 3 ERMS इंटू ब्रॅकेट 1 फेज. ओके, असा त्याचा फॉर्म्युला आहे. स्टेटर टर्मिनल व्होल्टेज वेवफॉर्म डेविएशन अँड डिस्टॉर्शन फॅक्टर, स्टेटर टर्मिनल व्होल्टेज वेवफॉर्म डेविएशन अँड डिस्टॉर्शन फॅक्टर. Line to neutral TIF is measured in the secondary of a potential transformer with its primary, which is connected between synchronous generator phase terminal and its neutral point. Okay, line to neutral TIF is measured in the secondary of a potential transformer. Potential transformer च्या secondary ला आपण line to neutral TIF telephone influence factor measure केला जातो with its primary, which is connected between a synchronous generator. Okay, potential transformer PT चा जो प्रायमरी आहे तो कनेक्टेड बिटवीन अ सिंक्रोनस जनरेटर फेज टर्मिनल अँड इट्स न्यूट्रल पॉइंट. फ्रॉम द फॉलोइंग फॉर्म्युला बॅलन्स्ड रेसिड्युअल अँड लाईन टू न्यूट्रल TIF आर ऑब्टेन्ड. खालील फॉर्म्युल्यावरून आपल्याला बॅलन्स्ड रेसिड्युअल म्हणजे उरलेला आणि लाईन टू न्यूट्रल TIF हा ऑब्टेन करू शकतो आपण. ओके, म्हणजे मिळवू शकतो. लाईन टू न्यूट्रल TIF इक्वल्स टू अंडर रूट बॅलन्स्ड TIF ब्रॅकेट स्क्वेअर प्लस रेसिड्युअल TIF ब्रॅकेट स्क्वेअर. The no-load synchronous generator terminal voltage is recorded with a digital scope or digital data acquisition system at high speed and only half period is retained. Okay, half period हा काय केला जातो? टिकवून ठेवला जातो. रिटेन करणे म्हणजे टिकवून ठेवणे. See the following waveform figure 3.9.11. 3.9.11 no load voltage waveform for deviation factor. कोणताही लोड नसतानाचा व्होल्टेजच्या वेवफॉर्मचा जो डेव्हिएशन आहे, डेव्हिएशन म्हणजे विचलन कशा असतो त्याचा फॅक्टर पहा. E1 डेल्टा ई चेंज इन ई दिलेला आहे. E0M. ओके, 1/2 पिरियड इज डिवायडेड इंटू J इक्वल पार्ट्स ॲटलिस्ट 18. जो अर्धा पार्ट आहे 1/2 पार्ट म्हणजे AC वेवफॉर्मचा हा निम्मा पार्ट आहे 0 to 180 डिग्री. ठीक आहे, ही हाफ वेवफॉर्म आहे. ओके, मग ह्याच्यामध्ये पहा जो J जो आहे इंटू J इक्वल पार्ट्स लिस्ट 18 पार्टमध्ये हा डिवाइड केलेला आहे. द इंटरवल J इज कॅरेक्टराइज्ड बाय E1. द इंटरवल J हा तो कॅरेक्टराइज्ड केलेला आहे E1 ने. द 0 टू पीक ॲम्प्लिट्यूड ऑफ द इक्विव्हॅलंट साइन वेव्ह E0M इज गिवन बाय 0 टू पीक ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे, 0 ते मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड जे दिलेलं आहे, ॲम्प्लिट्यूड म्हणजे लेवल, AC वेवफॉर्मची मॅक्झिमम लेवल जी दिलेली आहे E0M नी दिलेली आहे. ओके, तर पहा E0M इक्वल्स टू S अंडर रूट
2 upon j summation running from j equals to 1 to small j ej square. The maximum deviation is delta E. See फिगर 3.9.11. ठीक आहे. आता 3.9.11 मध्ये दाखवल्याप्रमाणे मॅक्झिमम डेव्हिएशन, मॅक्झिमम जो विचलन आहे, फरक आहे, तो डेल्टा ई इथं आहे. ठीक आहे. तो पण मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडला आहे, हे लक्षात असू द्या. ओके. देअरफॉर डेव्हिएशन फॅक्टर f delta ev is given by, therefore deviation factor f delta ev is given by e delta ev equals to delta e divided by e naught m. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण डेव्हिएशन फॅक्टर जो आहे तो फाइंड आउट करू शकतो. e delta ev equals to delta e divided by e naught m. Any dc components e naught in the terminal voltage waveform has to be eliminated before completing वेवफॉर्म ॲनालिसिस. कोणत्याही AC वेवफॉर्मचं विश्लेषण करण्यापूर्वी जर का त्या वेवफॉर्ममध्ये DC कॉम्पोनंट्स उपलब्ध असतील तर त्यांचं इलिमिनेशन केलं जातं. इलिमिनेशन म्हणजे त्यांना वगळण्यात येते, नष्ट केलं जाते. E naught equals to summation running from small j to capital N EI divided by N, where N is the sample per period. Okay. When subtracting E naught from waveform EI EJ is obtained, Ej equals to Ei minus E naught dot 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 j equals to 1 n dot dot dot. Okay. Therefore ERMS equals to under root of 1 upon n summation running from small j to 1 small j equals to 1 to n Ej square E naught m equals to root 2 ERMS. हा आपला फायनल फॉर्म्युला असेल. E naught m equals to under root 2 ERMS. ERMS साठी under root 1 upon n summation running from j equals to 1 to small n Ej square. The maximum deviation is searched for after a zero crossing point. ठीक आहे. जे मॅक्झिमम विचलन जे आहे AC वेवफॉर्मचं ते झिरो क्रॉसिंग पॉईंट नंतर सर्च केलं जातं, शोधलं जातं. ऑफ लाईन ॲक्च्युअल वेवफॉर्म अँड ऑफ इट्स फंडामेंटल्स आर ओव्हरलॅप्ड. ओके. अ फुरियर ॲनालिसिस ऑफ द व्होल्टेज वेवफॉर्म इज परफॉर्म्ड. व्होल्टेज वेवफॉर्मचा फुरियर ॲनालिसिस जर करायचं असेल तर हे 3 कॉम्पोनंट लागतात, AN BN आणि EN. तर पैकी AN पहा, AN equals to 2 divided by n summation running from small j to 1 small j equals to 1 to small n Ej cos of 2 pi nj divided by n. ओके. BN हा फुरियर ॲनालिसिसचा कॉम्पोनंट आहे, इक्वल्स टू 2 divided by n summation running from small j equals to 1 to small n Ej sin of 2 pi nj divided by n. Therefore En equals to under root an square plus bn square. Phi n tan inverse bn divided by an for an greater than 0. Phi n equals to tan inverse bn divided by an plus pi for an less than 0. The distortion factor f delta I represents the ratio between the RMS harmonic components, harmonic content, the RMS fundamental. The distortion factor जो आहे f delta I represents the ratio between RMS harmonic content, the RMS fundamental. F delta I, okay, equals to under root summation running from n equals to 2 to infinity En square divided by ERMS. Harmonic analyzer directly given f delta I. Okay, harmonic analyzer जो आहे तो डायरेक्टली आपण f delta I ने देतो. याच्यामध्ये पहा, आत्ताची जी टेस्ट होती वेवफॉर्म डेव्हिएशन अँड डिस्टॉर्शन फॅक्टर, हा आपण पाहिला. नेक्स्ट जो आहे सिलेबस टॉपिक 3.9.8 DC अँड AC रेजिस्टन्स ऑफ आर्मेचर अँड फील्ड वाइंडिंग मेजरमेंट. ठीक आहे. DC अँड AC रेजिस्टन्स ऑफ आर्मेचर अँड फील्ड वाइंडिंग. आर्मेचर आणि फील्ड वाइंडिंगचं आपल्याला DC आणि AC रेजिस्टन्स मेजरमेंट करायचे आहे. ही सुद्धा एक टेस्टच आहे सिंक्रोनस मशीनची. सिलेबस टॉपिक 3.9.8. The DC resistance of armature winding, field winding and field discharge resistance is measured. 3 to 4 sets of readings are taken and mean of the readings are taken. ठीक आहे. 3 ते 4 readings घेऊन त्याचा जो मध्य आहे तो आपण घेतो. The measured value is compared with original value. जी काही measured value आहे ती original value सोबत compare केली जाते. The difference between measured value and original value should be within plus minus 2%. ठीक आहे. याच्यातला जो डिफरन्स आहे, फरक जो आहे तो प्लस मायनस 2% इतका असायला हवा. द DC रेजिस्टन्स कॅन बी मेजर्ड बाय फॉलोइंग मेथड. मग जे DC रेजिस्टन्स मेजर करण्याच्या मेथड ज्या आहेत त्या खालील पद्धतीच्या आहेत. फर्स्ट आहे आर्मेचर व्होल्टमीटर मेथड, ॲमेटर व्होल्टमीटर मेथड फर्स्ट मेथड आहे. सेकंड मेथड बी सिंगल ब्रिज मेथड, विस्टन ब्रिज मेथड.
सी डबल ब्रिज मेथड, केल्विन्स डबल ब्रिज मेथड. ओके, फिगर 3.9.12 मेथड्स ऑफ DC रेजिस्टन्स. फर्स्ट आहे ॲमीटर व्होल्टमीटर मेथड. ॲमीटर व्होल्टमीटर मेथडमध्ये पहा काय केलं जातं, सप्लाय DC सप्लाय घेतला जातो, लो व्होल्टेज DC सप्लाय ICTP द्वारा आपण काय करतोय, व्हेरिएबल जो रेओस्टॅट आहे त्याच्यामधून ॲमीटर ओके व्होल्टमीटर कनेक्ट करतो आपण अल्टरनेटरच्या फेज वाइंडिंगला, म्हणजेच आर्मेचरला. अल्टरनेटर स्टेटर वाइंडिंग इथे दिलेला आहे. ओके, R1 R2 B1 B2 Y1 Y2 हे 3 वाइंडिंग आहेत, स्टार कनेक्टेडमध्ये आहे. फिगर ए फिगर बी आपण पाहू शकतो अल्टरनेटर स्टेटर वाइंडिंग. फिगर ए मध्ये आर्मेचरच्या अक्रॉस काय केलेलं आहे, व्होल्टमीटर आणि एक सिरीजमध्ये ॲमीटर, त्याच्या सिरीजमध्ये परत व्हेरिएबल रेजिस्टन्स म्हणजे रिओस्टॅट कनेक्ट केलेला आहे. फिगर 3.9.13 ॲमीटर व्होल्टमीटर मेथड दाखवलेली आहे. आता पहा, द कनेक्शन्स आर मेड ॲज शोन इन फिगर 3.9.13. अल्टरनेटर स्टेटर वाइंडिंग ऑफ वन फेज इज कनेक्टेड अक्रॉस लो व्होल्टेज DC सप्लाय. अल्टरनेटरचं जे स्टेटर वाइंडिंग आहे त्याच्यातली एक फेज हा लो व्होल्टेज DC सप्लायला कनेक्ट केलेला आहे. द करंट थ्रू द सर्किट इज व्हॅरिड बाय RH. मग जो करंट देणार आहोत आपण सर्किटकडून तो व्हॅरी केला जातो RH, म्हणजेच व्हेरिएबल रिओस्टॅट किंवा रिओस्टॅट म्हटलं तरी चालेल. द रिडिंग्स ऑफ ॲमीटर अँड व्होल्टमीटर आर नोटेड 3 to 4 रिडिंग्स. ओके, व्होल्टमीटर आणि ॲमीटरचे रिडिंग्स नोटेड केले जातात. द रेजिस्टन्स इज कॅल्क्युलेटेड बाय ओहम्स लॉ, दॅट इज R = V डिवायडेड बाय I. द मीन ऑफ 3 to 4 रिडिंग्स इज टेकन अँड इट गिव्स व्हॅल्यू ऑफ आर्मेचर रेजिस्टन्स पर फेज. ओके, त्याचा जो मध्य आहे 3 ते 4 रिडिंगचा तो घेतला जातो आणि त्याची जी व्हॅल्यू आहे तो आर्मेचर रेजिस्टन्स पर फेज हे दाखवतो. इन सिमिलर वे अशाच पद्धतीने रेजिस्टन्स ऑफ रिमेनिंग फेज वाइंडिंग्स Y1 Y2 अँड B1 B2 इज मेजर्ड. अशा पद्धतीने जे राहिलेले जे फेज वाइंडिंग्स आहेत त्यांचा रेजिस्टन्स Y1 Y2 B1 B2 च्यामध्ये मेजर केला जातो. द करंट पास्ड इन द वाइंडिंग शुड नॉट बी मोर दॅन 0.1. ओके, वाइंडिंगमधून जो करंट प्रवाहित केला जाणार आहे तो शुड नॉट बी मोर दॅन म्हणजे अधिक नसायला हवा 0.1च्या ऑफ रेटेड वाइंडिंग करंट. म्हणजे समजा जर रेटेड वाइंडिंग करंट असेल 5 अँपिअर तर 0.1 त्याच्या 5 अँपिअरच्या 0.1 जास्त नसावा. अँड इट शुड बी सप्लायड फॉर नॉट लॉंगर दॅन 60 सेकंड आणि तो 60 सेकंदाच्या वरती अप्लाय केलेला नसावा. द रेजिस्टन्स ऑफ फील्ड वाइंडिंग अँड फील्ड डिस्चार्ज रेजिस्टन्स इज मेजर्ड इन सिमिलर वे. ठीक आहे, अशाच पद्धतीने रेजिस्टन्स ऑफ फील्ड वाइंडिंगचं सुद्धा रेजिस्टन्स मेजर केलं जातं आणि फील्ड डिस्चार्ज रेजिस्टन्स हा सुद्धा अशाच पद्धतीने मेजर केला जातो. ओके, DC रेजिस्टन्स मेजरमेंट करण्याची सेकंड पद्धत आहे सिंगल ब्रिज मेथड, विटस्टन ब्रिज मेथड. ओके, विटस्टन ब्रिज मेथड पहा, अप्पर आर्ममध्ये P कॅपिटल P स्मॉल कॅपिटल Q हे अप्पर आर्ममध्ये येतात, लोअर आर्ममध्ये R व्हेरिएबल रेजिस्टन्स S हे 2 आर्म येतात. ठीक आहे, अप्पर आर्म आणि लोअर आर्मचे जे कनेक्ट होणारे जे रेजिस्टन्स आहेत त्यांच्यामध्ये गॅल्व्हॅनोमीटरसाठी पॉईंट काढलेले आहेत आणि एक स्विच कनेक्ट केलेला आहे. ओके, गॅल्व्हॅनोमीटरच्या सिरीजमध्ये. ठीक आहे, दोन्ही आर्मचे जे राहिलेले टर्मिनल्स आहेत त्याच्यामध्ये एक रिओस्टॅट कनेक्ट आहे, सिरीजमध्ये DC सप्लाय पण कनेक्ट आहे. ओके, अशा पद्धतीने हा विटस्टन ब्रिज आहे. विटस्टन ब्रिज. आता पहा PQ. ओके, P, Q म्हणजेच कॅपिटल PQ नॉन फिक्स्ड रेजिस्टन्स जे माहीत असणारे त्यांची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. नॉन फिक्स्ड रेजिस्टन्स जे फिक्स्ड आहेत. ओके, S = स्टँडर्ड व्हेरिएबल रेजिस्टन्स ऑफ नोन व्हॅल्यू. ओके, माहीत असणारा परंतु व्हेरिएबल होणारा स्टँडर्ड व्हेरिएबल रेजिस्टन्स S हा आहे. R = अननोन रेजिस्टन्स दॅट इज अल्टरनेटर फेज वाइंडिंग रेजिस्टन्स. R म्हणजेच काय आहे, अननोन रेजिस्टन्स माहीत नसलेला रोधक, दॅट इज म्हणजेच की अल्टरनेटर फेज वाइंडिंग रेजिस्टन्स म्हणजे तिथं आपल्याला अल्टरनेटर फेज वाइंडिंग कनेक्ट करायचं आहे. G = गॅल्व्हॅनोमीटर, K = की, RH = करंट रेग्युलेटिंग रेजिस्टन्स. पुन्हा एकदा पाहूया आपण, PQ नॉन फिक्स्ड रेजिस्टन्स आहे, PQ नॉन फिक्स्ड रेजिस्टन्स. ठीक आहे, G हा गॅल्व्हॅनोमीटर आहे, K हा की आहे, R म्हणजेच जो अननोन रेजिस्टन्स आहे म्हणजे ज्याची व्हॅल्यू आपल्याला शोधायचं आहे म्हणजेच अल्टरनेटर फेज वाइंडिंग आहे, आणि S हा नॉन व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे. नॉन व्हेरिएबल म्हणजे माहीत असणारा व्हेरिएबल रेजिस्टन्स, आणि हा RH जो व्हेरिएबल रोधक आपण व्हॅरी करणार आहोत तो. ओके, आता पहा कशा पद्धतीने विटस्टन ब्रिज मेथडने DC रेजिस्टन्स मेजर केला जातो. विटस्टन ब्रिज मेथड कॅन बी यूज्ड फॉर मेजरिंग रेजिस्टन्स ऑफ अल्टरनेटर वाइंडिंग. द कनेक्शन्स आर मेड ॲज शोन इन फिगर 3.9.14. अ सुटेबल व्हॅल्यू ऑफ करंट इज पास्ड थ्रू द ब्रिज सर्किट बाय व्हॅरिंग RH. ओके, योग्य ते करंट हे सर्किटमधून पास केले जातं बाय व्हॅरिंग RH.
रिओस्टॅट व्हॅरी करून द ब्रिज इज देन बॅलन्स्ड बाय व्हॅरिंग रेजिस्टन्स यस. मग ब्रिज कशाने बॅलन्स केला जातो? यसने. ओके, आर एच का व्हॅरी करतात? सुटेबल, योग्य ते करंट प्रवाहित होण्यासाठी सर्किटमध्ये. मग त्यानंतर यस हा व्हॅरी केला जातो ब्रिज बॅलन्स करण्यासाठी. द बॅलन्स कंडिशन इज डिटरमाइंड विथ द हेल्प ऑफ गॅल्व्हनोमीटर बाय प्रेसिंग द की के. ओके, म्हणजेच बॅलन्स्ड कंडिशन जी आहे ही डिटरमाइन केली जाते विथ द हेल्प ऑफ गॅल्व्हनोमीटर, गॅल्व्हनोमीटरच्या मदतीने, बाय प्रेसिंग द की के. ओके, द अननोन रेजिस्टन्स दॅट इज रेजिस्टन्स ऑफ अल्टरनेटर फेज वाइंडिंग इज फाउंड बाय युझिंग फॉलोइंग एक्सप्रेशन. अननोन जो रोधक आहे, माहीत नसलेला रोधक, तो खालील एक्सप्रेशनने आपण फाइंड आउट करू शकतो. आर इक्वल्स टू पी डिवायडेड बाय क्यू इंटू एस. द रेजिस्टन्स ऑफ फील्ड वाइंडिंग अँड डिस्चार्ज रेजिस्टन्स इज मेजर्ड इन द सिमिलर वे. अशाच पद्धतीने आपण फील्ड वाइंडिंग आणि डिस्चार्ज रेजिस्टन्सचा रोधक सुद्धा काय करू शकतो? मेजर करू शकतो. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, आर इक्वल्स टू पी डिवायडेड बाय क्यू इंटू एस. ओके, थर्ड मेथड आहे डबल ब्रिज मेथड, केल्विन्स डबल ब्रिज मेथड. दिस मेथड इज सुटेबल फॉर मेजरिंग आर्मेचर वाइंडिंग रेजिस्टन्स, लो रेजिस्टन्स. ही मेथड जी आहे ती अतिशय लो रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी, म्हणजेच आर्मेचर वाइंडिंगचा रोधक मेजर करण्यासाठी वापरतात. ओके, कॅपिटल पी क्यू स्मॉल पी क्यू इक्वल्स टू स्टँडर्ड व्हेरिएबल रेजिस्टन्स. हे स्टँडर्ड व्हेरिएबल रेजिस्टन्स आहेत. व्हेरिएबल म्हणजे बदलणारे, ऑफ नोन व्हॅल्यूज, जे की त्यांची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. आल्सो कॉल्ड ॲज रेशो आर्म्स. यांना रेशो आर्म्स सुद्धा म्हणतात. पी डिवायडेड बाय क्यू इज केप्ट इक्वल टू पी डिवायडेड बाय क्यू. ओके, कॅपिटल पी डिवायडेड बाय क्यू हे इक्वल ठेवलं जातं स्मॉल पी डिवायडेड बाय क्यूच्या. ठीक आहे, हे चारही रोधक आहेत स्टँडर्ड व्हेरिएबल रेजिस्टन्सचे, ज्यांची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. त्यांना आपण रेशो आर्म सुद्धा म्हणतो. एस इक्वल्स टू स्टँडर्ड व्हेरिएबल रेजिस्टन्स. ओके, एस हा पण आहे. एस इक्वल्स टू स्टँडर्ड व्हेरिएबल रेजिस्टन्स. आर इक्वल्स टू अननोन रेजिस्टन्स. आता इथे आर इक्वल्स टू अननोन रेजिस्टन्स दॅट इज अल्टरनेटर फेज वाइंडिंग रेजिस्टन्स. के इक्वल्स टू की, जी इक्वल्स टू गॅल्व्हनोमीटर, आर एच इक्वल्स टू करंट रेग्युलेटिंग रेजिस्टन्स. आर एफ स्विच, रिव्हर्स फॉरवर्ड स्विच टू चेंज डायरेक्शन ऑफ करंट. ओके, इथं करंटची दिशा चेंज करण्यासाठी रिव्हर्स फॉरवर्ड स्विच एक आहे. द कनेक्शन्स आर मेड ॲज फॉलोज. फिगर 3.9.15. फिगर 3.9.15 मध्ये दाखवल्याप्रमाणे हे चारही रेजिस्टर्स स्टँडर्ड आहेत, व्हेरिएबल आहेत. ओके, आणि त्यांची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. कॅपिटल पी, कॅपिटल क्यू, स्मॉल पी, स्मॉल क्यू यांना आपण रेशो आर्म सुद्धा म्हणतो. जी म्हणजेच गॅल्व्हनोमीटर आहे, के म्हणजेच की आहे, कळ आहे. ओके, आर जो अननोन रेजिस्टन्स आहे, ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही आहे, शोधायची आहे. ओके, आणि एस म्हणजेच काय? व्हेरिएबल स्टँडर्ड रेजिस्टन्स. आणि इथे पहा आर एच म्हणजेच रिओस्टॅट पण आहे. आर एफ रिव्हर्स फॉरवर्ड स्विच सुद्धा आहे. डीसी सप्लाय दिलेला आहे. केल्विन्स डबल ब्रिज मेथड. ओके, याला आपण म्हणतो केल्विन्स डबल ब्रिज मेथड. आता पहा, द आर एफ स्विच इज केप्ट फॉरवर्ड पोझिशन. आर एफ जो स्विच आहे तो फॉरवर्ड पोझिशनला ठेवलेला आहे. अ सुटेबल करंट इज पास थ्रू द ब्रिज सर्किट बाय व्हॅरिंग आर एच. योग्य ते करंट हे पास केलं जातं आर एच व्हॅरिंग करून. द ब्रिज इज देन बॅलन्स्ड बाय व्हॅरिंग पी क्यू अँड ऑल्सो यस. मग ब्रिजला बॅलन्स केलं जातं कॅपिटल पी क्यू आणि स्मॉल पी क्यू आणि यस व्हॅरी करून. द रेशो capital P divided by capital Q equals to small p divided by small q. The balanced condition, null condition is determined by using galvanometer. The key K is pressed and galvanometer null condition is checked. The RF switch is now kept reverse position. Okay, मग आता RF switch ला जो काय करायचा आहे, रिव्हर्स पोझिशन मध्ये पुट करायचा आहे. अँड सेम प्रोसिजर इज रिपीटेड. आणि सेम प्रोसिजर आपण रिपीट करणार आहोत. दिस रिव्हर्स फॉरवर्ड स्विच चेंजेस द पोलॅरिटी ऑफ डीसी सप्लाय. रिव्हर्स फॉरवर्ड स्विचचं काम काय? फक्त डीसी सप्लायच्या पोलॅरिटी चेंज करणे. बाय रिव्हर्सिंग इट्स कनेक्शन इन द ब्रिज सर्किट द करंट डायरेक्शन इन द ब्रिज सर्किट ऑल्सो रिव्हर्स्ड. डीसी सप्लायचे टर्मिनल्स चेंज केल्यानंतर काय होणार आहे? सर्किटमधून जो करंट प्रवाहित होणार आहे तो सुद्धा, त्याची दिशा सुद्धा काय होईल? रिव्हर्स होईल. दस द रिडिंग आर टेकन फॉर फॉरवर्ड अँड रिव्हर्स डिरेक्शन ऑफ करंट. अशा पद्धतीने आपण फॉरवर्ड आणि रिव्हर्स दिशेला म्हणजे करंटच्या दिशेला आपण रिडिंग घेतो. दिस इलिमिनेट्स द एरर प्रोड्युस्ड ड्यू टू थर्मो EMFs. ओके, हा काय मदत करतो पहा, हा एरर इलिमिनेट करतो. एरर काय करतो? इलिमिनेट करतो म्हणजे दुर्लक्षित करतो, घालवतो. प्रोड्युस्ड ड्यू टू, जो की थर्मो EMF द्वारा तयार झालेला असतो. दस ॲक्युरेसी इन मेजरमेंट इज मेजर्ड. अशा पद्धतीने आपण मेजरमेंटमध्ये ॲक्युरेसी काय करतो? वाढवतो, म्हणजे इन्क्रीज होते. द unknown resistance, that is resistance of alternator phase winding, is found by following expressions. The unknown resistance जो आहे, माहीत नसलेला रोधक जो होता, तो आपण अशा फॉलोइंग पद्धतीने फाइंड आउट करतो. R इक्वल्स टू P डिवायडेड बाय Q इंटू S. हा फॉर्म्युला आहे.
जो की प्रिव्हियस ह्याच्यामध्ये पण होता, R इक्वल्स टू पी डिवायडेड बाय क्यू इंटू एस, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेजिस्टन्स. ठीक आहे, टेम्परेचरचा परिणाम काय होतो रोधकावरती. फॉर कंडक्टिंग मटेरियल कॉपर ॲल्युमिनियम द रेजिस्टन्स इन्क्रीज विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. कंडक्टिंग मटेरियल जे आहे कॉपर किंवा ॲल्युमिनियमचं, त्याच्यामध्ये काय होतो, रेजिस्टन्स वाढतो विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर, तापमान वाढल्यासोबत. द रेजिस्टन्स मेजर्ड बाय अबाव मेथड इज कोल्ड रेजिस्टन्स ऑर रेजिस्टन्स ॲट ॲम्बियंट टेम्परेचर. ठीक आहे, द रेजिस्टन्स जे मेजर केलं जातं मेजर्ड बाय अबाव मेथड इज कोल्ड रेजिस्टन्स, म्हणजेच मोटरला अजून आपण स्टार्ट केलेलं नाही आहे अशा वेळी रोधक मेजर केलेला आहे. ऑर रेजिस्टन्स ॲट ॲम्बियंट टेम्परेचर. अंडर ॲक्च्युअल वर्किंग कंडिशन्स ऑफ एनी मशीन द टेम्परेचर ऑफ वाइंडिंग इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन करंट. दिस इज ड्यू टू इन्क्रीज्ड IR² लॉस. ओके, कोणत्याही जर ऑपरेटिंग कंडिशनमध्ये जर मोटर असेल तर त्याचा रोधक हा वाढलेलाच दिसेल, कारण का त्याच्यामध्ये करंट प्रवाहित झालेला असतो. दिस इज ड्यू टू इन्क्रीज IR² लॉस. ओके, हे कशामुळे होतं तर IR² लॉस वाढल्यामुळे. द अकाउंटेबिलिटी ऑफ चेंज इन रेजिस्टन्स व्हॅल्यू कॅन बी टेकन बाय फॉलोविंग इक्वेशन्स. अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी, ऑफ चेंज इन रेजिस्टन्स म्हणजे रोधकाची जी व्हॅल्यू चेंज होते त्याची जबाबदारी कोणावरती आहे असते. व्हॅल्यू कॅन बी टेकन बाय फॉलोविंग इक्वेशन्स. R2 इक्वल्स टू R1 इंटू ब्रॅकेट 1 प्लस अल्फा नॉट T2 डिवायडेड बाय 1 प्लस अल्फा नॉट T1 ब्रॅकेट स्क्वेअर. वेअर R2 म्हणजेच काय, रेजिस्टन्स ॲट T2 डिग्री सेंटीग्रेड सेल्सियस. ओके, T2 इक्वल्स टू फायनल टेम्परेचर डिग्री सेल्सियस. T1 इक्वल्स टू इनिशियल टेम्परेचर डिग्री सेंटीग्रेड. R1 equals to resistance at T1 degree Celsius. Alpha naught temperature coefficient at 0 degree Celsius for copper. For copper, alpha naught equals to 1 upon 234.5 equals to 0.004 per degree centigrade. कॉपर साठी काय आहे अल्फा नॉट हा म्हणजेच टेम्परेचर कोएफिशियंट काय आहे 0.004 पर डिग्री सेंटीग्रेड. 3.9.9 डायइलेक्ट्रिक टेस्ट ऑन आर्मेचर स्टेटर अँड फील्ड रोटर वाइंडिंग. आता डाय म्हणजेच काय, दोन. डाय इलेक्ट्रिक म्हणजे दोन प्लेटमध्ये इलेक्ट्रिक चार्ज प्रवाहित करण्यासाठी जो माध्यम आहे किंवा होऊ न देण्यासाठी जो माध्यम आहे त्याला आपण डाय इलेक्ट्रिक मटेरियल म्हणतो. जे की हा शब्द कॅपॅसिटरच्या बाबतीत जास्त वेळा वापर होतो, कारण तिथे डायइलेक्ट्रिक मटेरियल जे यूज केलेलं असतं. ओके, डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणजे कॅपॅसिटरचे जो दोन प्लेट आहेत त्यांच्यामध्ये करंट प्रवाहित होऊ न देण्यासाठी जो एक मटेरियल, स्टोरेज मटेरियल, चार्ज स्टोरेज मटेरियल जो यूज केला असतो त्याला आपण डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणतो. ठीक आहे, तेच करायचं आहे आपल्याला 3.9.9 मध्ये. डायइलेक्ट्रिक टेस्ट ऑन आर्मेचर स्टेटर अँड फील्ड रोटर वाइंडिंग. आर्मेचर स्टेटर आणि फील्ड रोटर वाइंडिंग मधला जो मटेरियल आहे डायइलेक्ट्रिक तो चेक करायचा आहे. ठीक आहे, त्याची चाचणी घ्यायची आहे. दिस टेस्ट आर परफॉर्म्ड विथ AC व्होल्टेज, DC व्होल्टेज. डायइलेक्ट्रिक टेस्ट ही AC व्होल्टेज आणि DC व्होल्टेज केली जाते. प्रायर अप्लाइंग दिस टेस्ट, ही टेस्ट अप्लाय करण्यापूर्वी द पॉवर फ्रिक्वेन्सी व्होल्टेज विथस्टँड टेस्ट इज परफॉर्म्ड. पॉवर फ्रिक्वेन्सी व्होल्टेज विथस्टँड टेस्ट ही परफॉर्म केली जाते, विच इज डिस्क्राइब्ड ब्रीफ ॲज फॉलोज. जी की खालील याच्यामध्ये सांगितलेले आहे. पॉवर फ्रिक्वेन्सी व्होल्टेज विथस्टँड टेस्ट म्हणजेच पॉवर फ्रिक्वेन्सी व्होल्टेज जो आहे विथस्टँड म्हणजे तो टिकून राहण्याची चाचणी. स्पेसिफाईड व्हॅल्यूज ऑफ पॉवर फ्रिक्वेन्सी टेस्ट. स्पेसिफाईड म्हणजे निर्दिष्ट केलेली किंमत पॉवर फ्रिक्वेन्सी टेस्ट व्होल्टेजची कशी आहे. 2U+1 kV किलो व्होल्टमध्ये आहे. 2U+1 किलो व्होल्ट आर अप्लाइड फॉर अ स्पेसिफाईड टाईम 1 मिनिट. ओके, म्हणजे 1 मिनिटाच्या ठरवून दिलेल्या टाईमसाठी 2U+1 किलो व्होल्ट इतकं टेस्ट व्होल्टेज आपण अप्लाय करतो पॉवर फ्रिक्वेन्सी टेस्टसाठी बिटवीन द वाइंडिंग अँड द अर्थड फ्रेम. ओके, वाइंडिंग आणि अर्थड फ्रेमच्या मध्ये ऑफ ए 3-फेज सिंक्रोनस मशीन. ॲट दिस अदर फेजेस आर ग्राउंडेड. ओके, उरलेले जे फेजेस आहेत ते ग्राउंडेड केले जातात. द मशीन शुड पास दिस टेस्ट विदाउट एनी डॅमेज टू द वाइंडिंग अँड अदर इन्सुलेशन्स. ओके, मशीनला ह्या टेस्टमध्ये शुड बी पास केलं जातं टेस्ट विदाउट एनी डॅमेज म्हणजे कोणताही हानी न होता. ठीक आहे, टू द वाइंडिंग अँड अदर इन्सुलेशन्स. इफ द मशीन पासेस द टेस्ट देन डायइलेक्ट्रिक टेस्ट आर कंडक्टेड. जर का ही टेस्ट पॉवर फ्रिक्वेन्सी व्होल्टेज टेस्ट आहे त्या टेस्टमध्ये मशीन जर पास झाली तरच डायइलेक्ट्रिक टेस्टमध्ये मशीनला कंडक्ट केलं जातं, घेतलं जातं. ओके, ए पहा, डायइलेक्ट्रिक टेस्ट विथ AC व्होल्टेज. डायइलेक्ट्रिक टेस्ट जी आहे ती 2 व्होल्टेजने घेतली जाते, AC व्होल्टेज आणि DC व्होल्टेज. एम, हेतू काय आहे या टेस्टचा. एम ऑफ द टेस्ट इज टू प्रूव्ह द व्होल्टेज विथस्टँड कॅपेबिलिटी. ओके, म्हणजे मॅक्झिमम व्होल्टेज सोबत मशीन सिंक्रोनस मशीन ही थांबू शकते का, विथस्टँड
थांबणे, विथस्टँड म्हणजे चहाबरोबर थांबणे, कॅपेबिलिटी म्हणजे क्षमता ऑफ इन्सुलेशन ओके ऑफ द मशीन, म्हणजे जो आवरण आहे वाइंडिंगचा तो हे प्रूव्ह करण्यासाठी, म्हणजेच हा हेतू आहे की इन्सुलेशन जो आहे तो जास्त व्होल्टेज सोबत विथस्टँड होऊ शकतो का. एम ऑफ द टेस्ट इज टू प्रूव्ह, हे सिद्ध करते की द व्होल्टेज विथस्टँड कॅपेबिलिटी ऑफ इन्सुलेशन ऑफ द मशीन वाइंडिंग ऑफ स्टेटर अँड फील्ड. इन टेस्टिंग, start winding should withstand the specified test AC voltage recommended by the manufacturers without failure. Test voltage for stator winding, इथं पहा, in testing मध्ये the stator winding should withstand the specified test AC voltage recommended by the manufacturer without failure. म्हणजे मॅन्युफॅक्चररने जी रिकमेंड केलेली आहे, सुचवलेली आहे निर्दिष्ट टेस्ट AC व्होल्टेज याच्यासोबत स्टार्ट वाइंडिंग हा विथस्टँड झाला पाहिजे, टिकला पाहिजे टेस्टिंगमध्ये. ठीक आहे. टेस्ट व्होल्टेज फॉर स्टेटर वाइंडिंग, आता स्टेटर वाइंडिंगसाठी टेस्ट व्होल्टेज किती आहे, 2V+1 kV RMS फॉर 1 मिनिट. ओके, इतकं व्होल्टेज किलोव्होल्टमध्ये इतकं व्होल्टेज स्टेटर वाइंडिंगला 1 मिनिटासाठी द्यायचं आहे. फॉर रोटर वाइंडिंग 10 मिनिट्स आणि रोटर वाइंडिंगसाठी 10 मिनिटे. रेटेड फील्ड व्होल्टेज बट मिनिमम ऑफ 1500 व्होल्ट. ओके, रेटेड फील्ड व्होल्टेज हे द्यायचंच आहे, परंतु कमीत कमी 1500 व्होल्ट हे AC RMS मध्ये द्यायचं आहे. बी, डायलेक्ट्रिक टेस्ट विथ DC व्होल्टेज. आता डायलेक्ट्रिक टेस्ट जी आहे ती DC व्होल्टेज सोबत पहा. इन दिस टेस्ट अ स्पेसिफाईड DC व्होल्टेज ऑफ व्हॅल्यू 1.7 टाइम्स द RMS रेटेड AC व्होल्टेज इज अप्लाइड फॉर अ पिरियड ऑफ 1 मिनिट. ठीक आहे. इन दिस टेस्ट, या टेस्टमध्ये अ रेक्टिफाईड DC व्होल्टेज जो आहे व्हॅल्यू 1.7 टाइम्स, ओके 1.7 टाइम्स, ओके म्हणजे त्याच्या तितक्या वेळा द RMS रेटेड AC व्होल्टेज, RMS रेटेड AC व्होल्टेजच्या 1.7 टाइम्स आपण काय करतो, DC व्होल्टेज अप्लाय करतो. इज अप्लाइड फॉर अ पिरियड ऑफ 1 मिनिट, एका मिनिटासाठी. लिकेज करंट इज ऑल्सो मेजर्ड, याच्यामध्ये लिकेज करंट सुद्धा मेजर केली जाते. डायलेक्ट्रिक टेस्ट इज निडेड फॉर एव्हरी मशीन वेदर स्टॅटिक ऑर रोटेटिंग. डायलेक्ट्रिक टेस्ट ही गरजेची आहे फॉर एव्हरी मशीन, प्रत्येक मशीनसाठी, वेदर स्टॅटिक ऑर रोटेटिंग, मग ती मशीन स्टॅटिक असू दे किंवा रोटेटिंग असू दे. सिलेबस टॉपिक 3.9.10 फेज सिक्वेन्स. इन केस द लोड डिमांड इज इन्क्रीज्ड, जर का लोड डिमांड वाढत असेल, अ सेकंड इनकमिंग मशीन इज टू बी इलेक्ट्रिकली कनेक्टेड टू द बस बार और फर्स्ट मशीन इज इन पॅरलल टू मीट द इन्क्रीज्ड डिमांड ऑफ पॉवर. ओके, पॉवरची मागणी जर वाढत असेल तर पहिल्या मशीनला पॅरलल मशीन हे आपण कनेक्ट करतो बस बारला. ओके, टू पुट इनकमिंग मशीन इन पॅरलल टू द बस बार इज कॉल्ड एज सिंक्रोनिझम. ओके, सिंक्रोनायझिंग. ओके, आता पहा, टू पुट इनकमिंग मशीन, इनकमिंग म्हणजे जी पॅरलल ऑपरेशनसाठी एक्स्ट्रा जी मशीन आपण जोडणार आहोत बसबारला, टू पुट इनकमिंग मशीन इन पॅरलल, समांतरमध्ये टू द बस बार इज कॉल्ड ॲज सिंक्रोनिझम. यालाच आपण म्हणतो जुळवणी. सिंक्रोनिझम म्हणजे एक जुळवून आणणे, एक समान जुळवून आणणे. प्रॉपर सिंक्रोनिझम विल बी व्हेन, योग्य ते सिंक्रोनिझम केव्हा म्हणू शकतो आपण, टर्मिनल व्होल्टेज ऑफ इनकमिंग मशीन इज सेम ॲज बस बार व्होल्टेज. म्हणजे जी पॅरलल मशीन आपण कनेक्ट करणार होतो बसबारला, त्याचं जे टर्मिनल व्होल्टेज आहे ते सेम असायला पाहिजे बस बार व्होल्टेज इतकं. फ्रिक्वेन्सी ऑफ इनकमिंग मशीन मस्ट बी सेम ॲज बस बार फ्रिक्वेन्सी. ओके, मशीनची फ्रिक्वेन्सी जी आहे इनकमिंग मशीनची ती कशी असायला हवी, बस बारच्या फ्रिक्वेन्सी इतकी असायला हवी. पोलॅरिटी ऑफ इनकमिंग मशीन मस्ट बी सेम ॲज बस बार पोलॅरिटी. ओके, पोलॅरिटी सुद्धा बस बार पोलॅरिटी सारखे असायला हवेत, सेम सिक्वेन्स असायला हवा. फेज सिक्वेन्स RYB ऑफ इनकमिंग मशीन मस्ट बी सेम ॲज द बस बार फेज सिक्वेन्स RYB. ओके, बस बारचा फेज सिक्वेन्स RYB जसा आहे तसाच इनकमिंग मशीनचा सुद्धा फेज सिक्वेन्स RYB असायला हवा. द फेज सिक्वेन्स इज रिक्वायर्ड फॉर सिक्युरिंग गिवन रोटेशन डिरेक्शन. ओके, फेज सिक्वेन्स जो आहे तो रिक्वायर केलेला आहे फॉर सिक्युरिंग गिवन रोटेशन डिरेक्शन और फॉर करेक्ट फेजिंग ऑफ जनरेटर प्रिपेअर्ड फॉर सिंक्रोनायझिंग टू बस बार. नोट दॅट, हे लक्षात ठेवा, द लास्ट कंडिशन इफ नॉट फुलफिल्ड, म्हणजेच फेज सिक्वेन्स जर का फुलफिल नसेल, द पॅरलल ऑपरेशन विल नॉट बी सॅटिस्फॅक्टरी, म्हणजे पॅरलल ऑपरेशन जे आहे ते समाधानकारकरित्या असू शकणार नाही. द फेज सिक्वेन्स इज चेकड बाय फेज सिक्वेन्स इंडिकेटर. फेज सिक्वेन्स जो आहे तो फेज सिक्वेन्स इंडिकेटरने चेक केला जातो. टाइप्स ऑफ फेज सिक्वेन्स इंडिकेटर्स. फर्स्ट ए, स्टॅटिक टाईप फेज सिक्वेन्स इंडिकेटर. आता पहा, स्टॅटिक टाईप फेज सिक्वेन्स इंडिकेटरमध्ये काय दिलेलं आहे, R दिलेलं आहे ग्रीन लॅम्पमध्ये आणि L दिलेलं आहे
रेड लॅम्पमध्ये, ठीक आहे. L1 L2 L1 जो आहे तो ग्रीन लॅम्प आहे, स्टॅटिक टाईप म्हणजे स्थिर ट्रान्सफॉर्मर टाईपच्या ह्याच्यामध्ये पॅरल ऑपरेशनमध्ये स्टॅटिक टाईप फेज सिक्वेन्स इंडिकेटर कसा आहे पहा. जो आर फेजमध्ये जो कनेक्ट केलेला आहे त्याला ग्रीन लॅम्प L1 म्हणायचा, जो वाय फेजमध्ये कनेक्ट केलेला आहे रेड लॅम्प. ओके, उरलेला बी फेज आहे L1 L2, L1 ग्रीन लॅम्प, L2 रेड लॅम्प, हे लक्षात ठेवा. फेज सिक्वेन्स इंडिकेटर वेन कनेक्टेड फॉर चेकिंग द सिक्वेन्स, देन फॉर करेक्ट फेज सिक्वेन्स लॅम्प L1 ग्रीन विल ग्लो ब्राईटली. जर का फेज सिक्वेन्स सेम असेल तर त्याच्यापैकी दोन लॅम्पपैकी म्हणजेच ग्रीन लॅम्प काय होईल, विल ग्लो ब्राईटली म्हणजे ब्राईट ठळकपणाने तो ग्लो होईल. आणि L2 रेड लॅम्प विल फ्लो व्हेरी डिम. आणि L2 जो आहे, जो रेड लॅम्प आहे तो अतिशय डिम हा ग्लो होईल. सेकंड आहे निऑन लॅम्प फेज सिक्वेन्स इंडिकेटर. निऑन लॅम्प फेज सिक्वेन्स इंडिकेटर. आता निऑन लॅम्प बघा, इन द फर्स्ट केस ऑर्डिनरी लॅम्प्स वेअर युज्ड. पहिल्या केसमध्ये ऑर्डिनरी सामान्य दिवे वापरण्यात येत होते. इन दिस टाईप निऑन लॅम्प्स म्हणजे जे टेस्टरमध्ये जे लॅम्प असतात त्यांना आपण निऑन लॅम्प म्हणतो. ओके, इन दिस टाईप निऑन लॅम्प इन सिरीज विथ प्रोटेक्टिव्ह रेजिस्टन्स इज युज्ड ॲज शोन इन द डायग्राम. ओके, म्हणजे प्रोटेक्टिव्ह सुरक्षिततेचे रोधक जे आहेत ते वापरण्यात येतात ॲज शोन इन द डायग्राम. अँड इंडक्टर और कॅपॅसिटर इज प्रोव्हाइडेड इन द थर्ड ब्रांच. एक इंडक्टर किंवा कॅपॅसिटर हे थर्ड ब्रांचमध्ये प्रोव्हाइड केलेला असतो. इफ द फेज सिक्वेन्स इज करेक्ट देन लॅम्प L2 विल बी व्हेरी ब्राईट. ओके, आता लॅम्प L2 हा इथे काय असणार आहे, ग्रीन असणार आहे, जो की व्हेरी ब्राईट लागतो. अँड L1 विल बी डिम. आणि L1 जो असणार आहे तो डिम असेल म्हणजे रेड असेल. जनरली L2 इज प्रोव्हाइडेड विथ ग्रीन कवर. L2 जो आहे निऑन लॅम्प टेस्टिंगमध्ये L2 जो आहे तो ग्रीन लॅम्पने कवर्ड केलेला असतो. अँड L1 इज प्रोव्हाइडेड विथ रेड लॅम्प किंवा रेड कवर. व्हेन वी सी ग्रीन ब्राईट देन RYB सिक्वेन्स इज करेक्ट. ज्यावेळी आपण ग्रीन म्हणजेच L2 हा जो लॅम्प आहे तो ज्यावेळी आपण ब्राईटमध्ये पाहतो त्यावेळी RYB सिक्वेन्स हा करेक्ट आहे असा होतो. ओके, L1 हा रेड लॅम्प आहे, RG असं लक्षात ठेवू शकता तुम्ही, RG निऑन लॅम्प टेस्टमध्ये. आणि जो प्रिव्हियस होता जो लॅम्प टेस्ट होता तो काय आहे, रिव्हर्स आहे. याच्या L1ला ग्रीन लॅम्प होता, L2ला रेड लॅम्प होता, कन्फ्युजन नाही आहे. ओके, आणि थर्ड ब्रांचमध्ये एक इंडक्टर किंवा कॅपॅसिटर कनेक्ट केलेला असतो. फिगर 3.9.17. आता पहा, थर्ड आहे फेज सिक्वेन्स इंडिकेटर स्मॉल 3 फेज इंडक्शन मोटर. स्मॉल 3 फेज इंडक्शन मोटरसुद्धा फेज सिक्वेन्स इंडिकेटरसाठी वापरण्यात येतात. द मोटर्स करेक्ट डिरेक्शन ऑफ रोटेशन इज मार्क्ड ऑन इट फेज सिक्वेन्स इंडिकेटर. वन सेट ऑफ RYB इज कनेक्टेड टू बस बार अँड R', Y', B' आर कनेक्टेड टू इनकमिंग मशीन. ठीक आहे, एक जो सेट आहे तो R', Y', B' हा तो इनकमिंग मशीनला कनेक्ट केला जातो. आणि वन सेट ऑफ RYB इज कनेक्टेड टू बस बार. ठीक आहे, इफ RYB मॅचेस विथ R', Y', B' द मोटर रन्स इन इट्स प्रॉपर डिरेक्शन. ओके, जर का RYB हे R', Y', B' सोबत मॅच झाले प्रॉपर योग्य त्या रीतीने तर काय होणार आहे, इफ मोटर रन्स इन इट्स प्रॉपर डिरेक्शन, मोटर जी आहे ती योग्य त्या दिशेने फिरणार आहे. इफ मोटर रन्स इन रिव्हर्स डिरेक्शन, जर का मोटर विरुद्ध दिशेने रोटेट होत असेल द फेज सिक्वेन्स इज रॉंग. मग त्यावेळी असं मानलं जातं, गृहीत धरलं जातं की फेज सिक्वेन्स आहे तो चुकीचा आहे. फिगर 3.9.18. R', Y', B' हे एकदा मॅच झाले की मोटर ही दिलेल्या डिरेक्शनप्रमाणे फिरेल. जर मोटर दिलेल्या डिरेक्शनच्या विरुद्ध दिशेने म्हणजे रिव्हर्स डिरेक्शने जर रोटेट होत असेल तर RYB सिक्वेन्स हा योग्य नाही म्हणजे चुकलेला आहे. ठीक आहे, सिलेबस टॉपिक 3.10 ट्रबल शूटिंग ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. ट्रबल शूटिंग म्हणजे समस्या निवारण ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स हा सिलेबस टॉपिक 3.10 आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी म्हणजे ज्या राहिलेल्या टेस्ट होत्या त्या पाहिल्यात. त्याच्यामध्ये सिलेबस टॉपिक 3.9.7 वेवफॉर्म डेव्हिएशन अँड डिस्टॉर्शन फॅक्टर. वेवफॉर्मचं डेव्हिएशन आणि डिस्टॉर्शन फॅक्टर कसा शोधला तो आपण पाहिला. E0M किंवा F∆I. ओके, डिस्टॉर्शन फॅक्टर आपण पाहिला. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 3.9.8 DC अँड AC रेजिस्टन्स ऑफ आर्मेचर अँड फील्ड वाइंडिंग मेजरमेंट. DC आणि AC रेजिस्टन्स मेजर केले आर्मेचर अँड फील्ड वाइंडिंगचे. ओके, त्याच्यामध्ये 3 मेथड होत्या, ॲमीटर व्होल्टमीटर मेथड, सिंगल ब्रिज मेथड, डबल ब्रिज मेथड. ओके, सिंगल ब्रिज जो आहे तो विटस्टन ब्रिज आहे, डबल ब्रिज आहे तो केल्विन ब्रिज आहे की ज्याच्यामध्ये आपण अगदी स्मॉलेस्ट व्हॅल्यू मेजर करू शकतो रोधकाची. ठीक आहे, ही मेथड आपण पाहिली. 3.9.9 मध्ये डायइलेक्ट्रिक टेस्ट ऑन आर्मेचर स्टेटर अँड
फील्ड रोटर वाइंडिंग. डायलेक्ट्रिक टेस्ट आपण पाहिली आर्मेचर स्टेटर अँड फील्ड रोटर वाइंडिंगमध्ये. ठीक आहे, AC व्होल्टेज, DC व्होल्टेज, AC व्होल्टेज आणि DC व्होल्टेज देऊन आपण डायलेक्ट्रिक टेस्ट पाहिली. त्याचबरोबर 3.9.10 फेज सिक्वेन्स. फेज सिक्वेन्समध्ये फर्स्ट आहे स्टॅटिक टाईप फेज सिक्वेन्स. याच्यामध्ये ऑर्डिनरी लॅम्प यूज करतात, स्टॅटिक टाईप म्हणजे ट्रान्सफॉर्मरमध्ये वगैरे. ठीक आहे. सेकंड आहे निऑन लॅम्प फेज सिक्वेन्स इंडिकेटर. निऑन लॅम्प म्हणजे जे टेस्टरमध्ये जे LED बल्ब्स असतात, टेस्टरमध्ये जे लॅम्प्स असतात त्यांना आपण निऑन लॅम्प म्हणतो, जे की प्रोटेक्टिव्ह रेजिस्टन्स सोबत दिलेले असतात. थर्ड मेथड आहे फेज सिक्वेन्स इंडिकेटर स्मॉल 3 फेज इंडक्शन मोटर याच्यामध्ये वापरण्यात येते. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण टेस्टिंग ऑफ सिंक्रोनस मशीन हे सर्व आपण टेस्टिंग पाहिलेत. सिलेबस टॉपिक 3.10 ट्रबल शूटिंग ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, समस्या निवारण इलेक्ट्रिकल इक्विपमेंटचे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल. अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.